म्हणजे तिला बिल भरायला लावलं तू? क्या बात आहे, जिंकलास हा, प्राऊड ऑफ यू. पण अरे काय समजलंस काय तू आपल्याला? ये खाली ये, ढगात जाऊ नको, ये खाली. हे विघ्नेश, लाईक सांगू का, आपल्या मनात तुझ्याबद्दलची इमेज एकदम बदलली हा. म्हणजे खऱ्या अर्थाने ड्रायव्हर झालास तू आज. म्हणजे ड्रायव्हरनी धडक मारल्याशिवाय ड्रायव्हिंग येत नाही त्याला. तुझी पण धडक बसली ना, हार्ट ब्रेक झाला तुझा. आता प्रेमाच्या हायवेवर तुझी गाडी पण फुल झिंग झिंग झिंगाट. काय बोलतोय तू? म्हणजे कॉंग्रॅट्स म्हणजे तुला. म्हणजे कसं, तू पहिला टोल भरून टाकला ना, आता आपण एका पार्टीमध्ये आलो नाही का. पण कसं आहे, तुझी 50 कंप्लीट झाली आहे ना. मी कसा आता न्यू कमर आहे, मला एवढा टाइम लागणार नाही. आपण डायरेक्ट पटवणार. ठीक आहे रे, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तुला. काय फुल फॉर्म मध्ये पटवून टाक. काम कर ना, आपण सेलिब्रेट करूया का? हा, सेम पिंच आहे ना, आपण सेलिब्रेट करूया. चल सेलिब्रेट. येऊ पार्टी करू का? पार्टी सेलिब्रेट करायचं म्हणजे पार्टी करायला लागणार. म्हणजे पार्टी करूया ना? हे काय डन. मला वाटलं बियर पिऊया म्हणलास. नाही काय कोरडी पार्टी? कोरडी कशाला? कोल्ड्रिंक पिऊया ना. कोल्ड्रिंक पितोय तर मग म्हणलं एक बियर घेऊन टाकूया, चिल्ड एक. म्हणजे म्हणतोय सर, ट्राय करायला काही हरकत नाहीये. म्हणजे तू ट्रायच नाही केला आजपर्यंत? नाही नको, मग प्रॉब्लेम होईल. नाही, मला वैयक्तिक असा काहीच प्रॉब्लेम नाहीये. नको, हलशील बिलशील. हलत बिलत नसतं आपण डायरेक्ट टाक टाक टाक. म्हणजे पितोस तो प्रॉपर? अरे गेलाच महिन्यात राहिलो. आवडते तुला? हो एकदम, खूप. आता मग पार्टी फिक्स ना, बियर. अरे डुचक्या, दूध प्यायच्या वयात बियर पितो? नाही दादा, म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला दादा. म्हणजे दादा तू बघ ना, ट्राय असं मी म्हणत नव्हतो. आपण पिऊया असं नव्हतं म्हणत नव्हतो मी. म्हणजे बघ, म्हणजे आईला सांगितलं पाहिजे. आईला नको सांग. मी ट्राय म्हणतो दादा, असं नका करू रे. दादा, अरे ही आली प्रेम देवता. हाय फ्रेंड्स. देवी आली, हिच्या पाया पड, आपलं पटल पटकन. ऐका ना. ऐकव ना देवी. कशी दिसते? म्हणजे हा प्रश्न तू डॉक्टर सौमित्राला विचारला पाहिजे नाही का? बास झाला फालतूपणा. मला सिरियसली मनापासून खरं सांगा, मी जाड वाटते का तुम्हाला? शून्य तर असा गोल मटोल असतो, मग हे झिरो फिगर काय? अगं तू काय असा शब्दशः अर्थ काढू नकोस. त्यांना एवढंच म्हणायचंय की या नादाला कशाला लागतेस बाई तू. हे बघ, यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. खायचं प्यायचं आनंदात राहायचं. हे असली खुळं काही बरोबर नाहीत हा, त्याच्या मागे लागू नकोस तू. हा ए बरोबर आहे. हा मैत्री, हे बघ हिचं म्हणणं अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तुला सांगतो, आमच्या वेळेसच्या हिरोईन्स अरे काय दिसायच्या, नुसतं त्यांच्याकडे बघितलं तरी कळायचं ह्या सगळ्याच्या सगळ्या हिरोईन्स एकदम खात्यापित्या घरच्या आहेत म्हणून. दिसायला तर अशा, एकदा त्यांच्याकडे बघितलं की त्यांच्याकडे एकटक बघत बसावं असं वाटायचं. नाही बरोबर आहे, झिरो फिगर नको, ते जरा जास्त होईल. पण मी वजनावर जरा कंट्रोल केलं पाहिजे ना, नाहीतर मी जाड होईल. एक मिनिट, हे बघ मी नेटवर सर्च करत होतो, ते सापडले. हे बघ ह्यांनी काय सांगितलंय, अवॉइड शुगर म्हणजे साखर टाळा. ओके. ईट अनप्रोसेस्ड फूड्स आणि मुख्य म्हणजे ईट स्लोली. हा म्हणजे आपले आजी आजोबा नाही का आपल्याला लहानपणी सांगायचे, एक घास 32 वेळा चावून खायचा, सावकाश जेवायचं, तसं. येस येस. मी काय म्हणते मैत्री, तुझ्या डाएटचे जे काय पदार्थ असतील ना त्याची मला यादी दे, ते सगळं बनवते मी. ओके, सो आजपासून मी पहिले शुगर बंद करते,
नो गोड खाणं, नो तेलकट खाणं. डन. अरे दीवानो डंग डंग मुझे पहचानो डंग डंग कहाँ से आया मैं हूँ कौन मैं हूँ डॉन मैं हूँ डॉन. डन, डन, काकू पॅटीस आणले तो खायला. पॅटीस. बरं तुम्ही दोघं एकत्र कसे? आई आज आम्ही दोघं जण सॉलिड खुश आहोत. काय रोकड्या दादा. हे तू पण घे ना ससा घे. ए ससा काय म्हणतोस रे तिला? ससा हे रॅबिट. हा रॅबिट. रॅबिट. ओ काकू काय? काका तयार आहात ना? म्हणजे काय तू यायच्या आधीपासूनच तयार आहे मी. सुरू करा की आता. अरे ते चिली सॉस आणलास का रे? अरे काय माणूस आणलाय ना? त्याच्यावर असं पूर्ण होत असं. अरे यार तुम्ही काय यार माझ्या समोर पॅटीस खाताय? मग जाऊ दे काकू, मी येते. हिला काय झालं? अरे काय झालं? अरे मुद्दाम करू नये रे असं. असं नाही आपल्याला करू. काय खायला काय हे घ्या. हे घ्या हे घ्या. मी काय म्हणते, काकूंना माझ्यासाठी डाएटचं करायला एक दिवस लागेलच ना? लागेल, एक दिवस लागेल तुम्हाला, त्यामुळे मी उद्यापासून सुरुवात करते नाही का? बघू बॉक्स बघू. अरे पोराव काय छळतात त्याला दे ना. नाही अरे तुम्ही द्या. दे, रोकड्या, दे रे दे, असं नाही करू दे. अभय मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तर दिवस संपलाय, उद्या बोलूया. स्टॉप इट अभय. मी अजून सुरुवात पण नाही केली. नाव आय विल स्टॉप. बोल, पण माझ्या ड्रिंक्स विषयी बोलणार असशील तर नको. मला आपल्या मुलीविषयी बोलायचंय. बोलू? ओ हा. आता बोल. तुला हे मान्य आहे का सगळं, साखरपुडा वगैरे? अर्थातच नाही. सौमित्राच्या घरची माणसं म्हणजे सगळी दे आर ऑल जोकर्स. आणि आपल्या मुलीला त्या घरात लग्न करून जायचं इज अ बिगर जोक. अग्रीड. ती मुलगी त्या घरात गेली तर एक फक्त हाऊसवाईफ बनून राहील, विदाउट एनी फ्युचर. मग आपल्याला हे सगळं मान्य नाही असा स्टँड घेऊया ना आपण. घेतला असतं ग स्टँड, पण माझ्या असं लक्षात आलंय आपल्याला कोणी विचारलंच नाहीये. आपल्याला सांगण्यात आलंय. आय नो राईट. मायनीनं स्पॉइल केलंय तिला, लाडावून ठेवलंय नुसतं. मी तेव्हाच तुला सांगत होते अभय आपण तिला हॉस्टेलमध्ये ठेवूया. सगळं स्वतःच्या हाताने करायला लागलं असतं ना की मग जबाबदारी कळली असती, जरा मॅच्युरिटी आली असती. आता सगळाच पोरखेळ वाटतोय तिला. सगळं आयतं मिळालंय ना तिला, त्यामुळे काही किंमतच उरलेली नाहीये. ट्रू. शी इज गोइंग टू रिग्रेट दिस. लग्नानंतर खूप पश्चाताप होणार आहे तिला, पण तोवर खूप उशीर झालेला असणार आहे. तुझ्या लक्षात येत आहे, आज अनेक दिवसांनी आपलं एकमत झालंय. या लग्नातून बाहेर काढायला हवंय आपण तिला. एक 2 मिनिटं बोलू शकते का गडबडीत आहेस? काय झालंय? नाही काही झालं नाहीये अजून, पण काही होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. अय्यो सिद्धार्थ चांदेकर. मी तो ऍक्टर सिद्धार्थ चांदेकर नाहीये. मी मंद्या पालशेतकर.